बाय सुगून दिसते डोक्यावर पदर कपाळाला कुकू हीच डाग आहे हीच डाग आहे बघा ऐका भरून डाग घालून का उपयोग नाही ही डाग खरा कपाळावरचा डाग खरा हातात बांगडी पायात जोडून कपाळावर डाग ही मग सोनं असं सोन्याला काय करायचंय ग गळा भरून सोनं घातलं म्हणजे म्हणते ते गा किती अंगावर डागायचा त्या डागाला महत्व नाही त्या डागाला महत्व आहे चालली आज कुठे चालली कुठं नाही सगळं तुम्हाला सांगेन दाखवेन पण नेमकं कुठं जायचंय काय आईला काल बोलवून घेतलं होतं आईला सांगितलं नाही मी तिला कशासाठी बोलवून घेतलंय कशासाठी नाही आता म्हणत होती काय कारण आहे नेमकं ते तरी सांग तर कारण अजून तर काय तिला मी सांगितलं नाही बरं का कसं आहे मित्रांनो अचानक सांग असं सांगण्यापेक्षा एकदम सांगितलेलं ज्या त्या वेळेला ती आनंद वेगळाच असतो मग तिला म्हटलं आता निघाली ती जेवण खावणं स्वयंपाक पण तिनेच केला बरं का रात्री पण मी गिरती वा मुटका इसरून आपला काढायला रात्री यायला मला लय उशीर झाला तुम्हाला सांगते यस तर तिनं भाकरी केल्या कालवण केलं घरातलं आवरलं सगळा राडा नीटका ठेवला आल्यावर मी जेवली यस तर पोराशीला जीव घातला माझ्या भावाच्या पोराला पण म्हणजे तिच्या नातूला जीव घातलं मी आली तर लिकरू पोटावर घेऊन शिना झोपवत बसली होती तर अशी असते आजी बघा लेकाच्या लेकराची किती माया करावं कळत नाही माझ्या पण लेकराची करते बरं का माया मी तुम्हाला वाटतं की लेकाच्या लेकराची करते लेकीच्या लेकराची करत नाही असं काय सुद्धा नाही तर आपला मुठका इसरून मी तुम्हाला दावती थांबा काल करून आणलेला तेवढा तर तुम्ही माझ्या ठिक्यात आणलं का काय ठिक्यात आणलाय डबा डबा ही डबा आहे या पुढं कसा आहे गाई मोठका इसर चांगला आहे काळा आहे हाय का गाई कसं दिसतंय क्वालिटी बहिणीनं अहो आता अजून करायचं आहे पण आता मौदाला चालली आईला घेऊन पप्पाला घेऊन शिना जरा काम आहे तुम्हाला सांगेनच मी काम काय हाय काय नाही अगं पण ही आता इसर ते सांगितलं ते पॅकिंग केलं का तो करायचं पाठ दिसली मला बी उशीर झाला ते काय झालं बाहेरनं माझ्या लोणचं आणि काळं तिखट पप्पा नाही आली ती म्हणून कळलं तिथं इकडं आली ती या म्हणजे भाव घ्यायचा त्याच्या जोडीदाराच्या आपल्या घरी वाहन आहे ट्रॅक्टर आहे घेऊन शिना फनायला मग ती म्हटलं घरी जायचा उशीर झालाय घरी कोणच नाही घर उघडे ती गिरून उघडे मग ती म्हणले घरी आई पप्पा नाही ती का तर आकाकडे गेली ती आई पप्पा आकाकडे गेली ती म्हटल्यावर मग म्हणलं आपल्याला मुटका इसर आणायला लागा आणि लोणचं पण आणायचं सांग तर बघा त्यांच्यापाशी पॅक करून शिना मी दिलंय पिशवीत हाय बाहेर गाडीला पिशवी अडकवली या मित्रांनो माहेरची पण माणसं माझी तशीच प्रेमळ आहेत ती माहेर कुठल्या पण लिकीला असू द्या अप्रोकच असतं माहेर म्हणलं की लिकीचा हातडं अंधकारा निसता असं सोपावणी मोठलाट होत माहेरची माणसं अप्रोकच असते ती तर तिला दिलंय पॅक करून शिना आता बघा गडबड करते तेव्हा घरी कोण सुद्धा नाही जाऊदी म्हणत्या जाऊदी म्हणजे कसं राडा पडतो ना पोरं जिथली तिथं पाडते ती नीट ठेवत नाही ती म्हणून शिना वड करते पाडीशी घरी जायसाठी आणि आपली गिरण असल्यामुळे का नाही बहिणीनं दळण ही येते ती आणि पोरं दळत नाही ती मग पप्पा जास्त बघा ती गिरणीत दळणं तशीच पडते ती म्हणून पप्पा गडबड करतात आई पण दळते आणि पप्पा पण दळतात बरं तुझं उरकलं का माझं काय आता उरकलंय पटापटा उशीर होतो या मला नेमकं म्हणते काय सांग की सांगा बिना काय नाही फोन केला अर्जंट बोलवून घेतलंय माणसाला कसं कळा वेळा तरी काय बोलत बिना तुझ्या मनात तरी काय माहिती मला तर लय दिवसापासून हाय मनात मित्रांनो कसं पोटातलं पोट काढून शिना आईसाठी ठेवलं मी आपण आपल्या आईसाठी नाही काय करायचं म्हणल्यावर मग काय आहे सांगा बरं काय कर म्हणत नसती आय कर म्हणत नसती पण लेकीचं कर्तव्य आणि लेकीचं कधी घेऊन घ्यायचा विषय नाही मला काय तुला द्यायचं नाही धन दौलत तिला वाटलं काय दुसरं देते का तसं काय असतं नाही तुला माझा सपोर्ट कमी पडला तर तुम्हाला मा पण लेकीच्या संसारातलं काय आहे ना घेऊन संसारातलं नाही तुला काय द्यायचं घरातलं नाही मला तुला काय द्यायचं दुसरं काय अनमोल दुसरं काय तर असं अनमोल आहे का गिफ्ट देत नसते गिफ्ट ग काय असं सरप्राईज असं द्यायचं आहे ग असं दे हा हिला काय वाटलं काय तर दुसरंच म्हणती गाय तसं काय नाही बघा बहिणीनं माझी सगळे आईचं तिथलं पण सगळं चांगलं आहे बरोबर तू नाही
नाही. असतं व जिथं घर तिथं पर काय ना काय आपलं आपलं बघा, त्यांचा काय विषय नाही. माझं माझं मी लय मारती हिला एखाद्या बारीला, तर मला काय बघून दिलं, तर ती मला उत्तर काय दिलं माहितीये का? तुला जोडा बघून शिना दिला, तुला इस्टेट बघून दिलं नाही आम्ही, तुला जोडा बघून दिलाय. महेशकडे बघून तुला आम्ही दिलंय. ही असली आहे ती बघा ह्यांचं उत्तर मला. किती बी धन दौलत असू दे, कायमस्वरूपी जोडा बघून चाल. तुझी जमीन किती आहे, तुझी इष्ट जिमनी संघ माणूस लगीन करत ना, जोडा बघून लगीन करते. पण आजकाल निघाले की इस्टेट पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, पोरगा बिगर विसनी पाहिजे. बिगर इसनीच पोरगा आहे की काय इसनीलाच पोरगा आहे ना. तुझं काय वाईट आहे, किती चांगलं आहे. आग जिथं म्हणते ती काय, जिथं चांगलं आहे तिथं वाईट म्हणते ती, जिथं वाईट असत तिथं नाही चांगलं आहे म्हणते ती. असं आहे, उलट उलट आहे. हा, सगळं उलट आहे. पण जिथं चांगलं आहे तिथं म्हणत नाही ती चांगली आहे ती, अजिबात नाही. जिथं तसं बोलणं आहे. होय ए का वाईट बोलली का? ह्यांना काय झालं, गप्प जायचं, काय बोलत नाही, काय टेन्शन आलंय का, कशाचं वाईट वाटलं? कशाचं वाईट वाटायचं, चाललंय तुमचा मालिकेचा गोंधळ आपलं बघा म्हणलं. इरकल कशी वाटते? इरकल वाढ दिसते इरकलीत. त्यापेक्षा तुझ्यासारख्या साड्या नेसल्यावर त्यातच चांगले दिसते ते. इरकल तिला आवडती मित्रांनो. इरकल तिला लय प्यारी आहे लय. आणि म्हणते ही लुगडी काय लुगडी आहे ती म्हणता, पातळ दिसती, इरकलीशिवाय जोड नाही म्हणती. आणि खरंच मित्रांनो इरकल लय भारी दिसती बरं का तिला, आणि तिला इरकल आवडते पण. नाही पातळात कसं तर डोक्यात पदर राहत नसतो, कुठं बाहेर गेलं तरी काय पदरामुळे बाय सुगून दिसते. डोक्यावर पदर, कपाळाला कुकू, हेच डाग आहे. हीच डाग आहे बघा. ऐका, गावावरून डाग घालून का उपयोग नाही, ही डाग खरा. कपाळावरचा डाग खरा. मित्रांनो हातात बांगडी, पायात जोडून कपाळावर डाग, ही मग सोनं. असल्या सोन्याला काय करायचंय ग? गळा भरून सोनं घातलं म्हणजे म्हणते ते किती हिच्या अंगावर डाग आहे. त्या डागाला महत्व नाही, त्या डागाला महत्व आहे. कसं आहे मित्रांनो, हिचं ऐकलं ना अक्षरशः अंगावर तर का फिरतो एक एक शब्द. एवढं म्हणजे भारी बोलती, लय भारी बोलती. वर डाग पटली मला पदर बघायचा. पदर बघायचा तर मित्रांनो तुम्हाला पदर खुलून दावती आहे. थांबा, इथं ठेवित, इथं हे इथं ठेवित, इथं इथं ठेव, तिथं काहीच कळ ना तुला अंगात. असं ठेव ठेव. आ काय ग, उघड. नऊवारी असती इरकल आहे. नऊवारीच असती ना, सहावारी नसती इरकल, नऊवारीच असती ना, नऊवारीच असती. उघडून दाखवा जरा इरकल बघा मित्रांनो. हा ओरिजिनल आहे आपल्याला म्हणजे दिली पण. आ कलर ना खुश झाली मित्रांनो आई बदलून. अंगावर हाय कितीच कलर आहे, हाय तीच कलर आहे. कलर वेगळा घ्या, दुसरी एक घ्यायची आहे व. तर मित्रांनो घेतली बरं का. इथं एकदा 2 जम्परची कापड पण घेतली ती. तिला म्हणलं शिव. हा ह्या इथं म्हणजे साधच घेतले बरं का मित्रांनो. ह्या ही साधीच कापड घेतली ती. आपलं कसं आईला सगळं साधं लागतं, त्यामुळं मी म्हणलो तू जरा डिझाईनचं घे दुसरं. तर नका म्हणली चांगलं असतं हीच. तर ही टिकतंय पण रोज वापरायला मी ना, रोज वापरायला चांगलं आहे रोज वापरायला. हा कुठं जायला शिवलाय. तर भारी वाटलं का ग तुला? भारी वाटत तर आज मला लय भारी वाटलंय आई. आता ही झालं, आता ह्याला दुसरा एक कलर घेऊया. हिरवा एक पण जांभळा एक घे. जांभळा एक घ्यायचा का? तर तिची इच्छा आहे जांभळा. मग हा कसा आहे मित्रांनो, ह्याला जरा पैसे जास्त लागतात. की म्हणजे कसं 2000, 3000, 2500 अशी ह्या पातळांची किंमत असते नऊवारीची. म्हणून काय केलं, तिला थांब म्हणलं होतं
जरा घेऊया, म्हणजे असं डायरेक्ट घेऊया म्हणलं नव्हतं, माझा आणि ह्यांचा विचार झालता काय तर घ्यायचं हिला. तर बघा घेतलं आईसाठी. मला कमेंटमध्ये सांगा की आईसाठी जी घेतलंय ती चांगलं आहे का नाही. होय आई चांगलं आहे ना. आई खुश झाली. आई खुश झाली पण पप्पा नाराज झाले तर जरा. पप्पाला आता परत आहे का नाही काय पप्पाचं काय नसतं आहे का नाही. पप्पाच काय नसतंय. तर मित्रांनो दोन कलर होय मग खुश आहे का नाही काय. ज्यांना घेतले त्यांना विचारायचं, मला काय विचार. आपण घेणाऱ्याला पण विचारावं लागतंय ना. त्यांना पाहिजे ते खुश आहे की म्हणल्यावर झालं. हा ते बघा चल. चटई पण एक घेतली काय. ही घेतली का कोणची. 160 रुपये म्हणून. 160 100 रुपये द्या म्हणा. दुकान आपलं घरचंच आहे मित्रांनो. दुकानात काय नाही बघा, आपल्याला दुखवत नाही ते काय नाही. ती महूद मध्ये आहे ते आपलं मस्तपैकी. कापडाची क्वालिटी पण एक नंबर आहे. काही कापड तुम्हाला दिसते ती दुखवत नाही ती काय नाही ती आपल्याला. चटई वय घ्यायची की चटई. तर चला आता पप्पाची गडबड चालू आहे. आणि मेन म्हणजे बघा पिल्या इथं कसा बसलाय. मँगोची बाटली दिलती एक बसलाय आपला निवांत. तर चला आता जाऊया.